पवित्र नावाला धन्यवाद देतो, त्याची स्तुती करतो, कारण की तो चांगला परमेश्वर आहे. आज किती जण आनंदित आहात? सर्वजणच आनंदित आहात. आणि आजची वर्षी किती जणांना आवडली आहे? असं किती लोकांना आवडतं की आम्ही त्या वर्षीमध्ये सहभागी होतो? सर्वांना वाटतं की सर्वजण त्यामध्ये सहभागी होतात. आणि आमची अशी इच्छा आहे की मंडळीतील प्रत्येकाने यामध्ये सहभागी व्हावं. ही मंडळी ज्यावेळेस वर्षीमध्ये जाईल तर ती वर्षी टीमचा एक भाग असेल असं लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून मी विनंती करेन की सर्व माझे तरुण बंधू भगिनी जे आहेत, जे लेकरं आहेत, ज्यांना वाटतं की मी देखील वर्षीमध्ये यावं, गीतं गावे, त्यांना प्रॅक्टिससाठी त्या ठिकाणी यावं अशी विनंती करतो. दर शनिवारी संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत आपली या ठिकाणी प्रॅक्टिस होईल, याची मंडळींनी नोंद घ्यावी आणि जास्तीत जास्त लोकांनी त्यामध्ये सहभागी व्हावं. आपली ही इच्छा आहे की ज्यावेळेस आपण आपल्या चर्चचा वाढदिवस पाळणार आहोत त्यावेळेस कमीत कमी 100-150 लोक तरी त्या ठिकाणी वर्शिप करण्यासाठी त्या टीम मध्ये उपस्थित असावे. आणि त्यासाठी तुमची उपस्थिती महत्त्वाची आहे. थोडासा वेळ शनिवारचा काढा आणि रविवारी त्या भक्तीसाठी आपण तयार होत असताना आपण वर्शिपचे जे गीत आहेत ते चांगल्या प्रकारे गाण्यासाठी आपण या ठिकाणी प्रॅक्टिस करण्यासाठी येऊ अशी आपल्याला विनंती करतो. आज मोठा आनंद होत आहे की देवाच्या वचनातून बोलण्याची सुवर्ण संधी परमेश्वराने दिलेला आहे. वास्तविक पाहता की मी कुठल्या प्रकारचा शिक्षक नाही किंवा कुठल्या प्रकारचं वचनाचं ज्ञान मला असं फारसं नाहीये. आणि बाळासाहेबांसमोर वचन देणं म्हणजे खूप मोठा कठीण टास्क आहे. एखादी चुकीची गोष्ट, एखादा चुकीचा शब्द पडणं म्हणजे आमच्या सारख्यांना तर फार म्हणजे घाम फुटण्यासारखी गोष्ट आहे. आणि अशामध्ये परमेश्वर आपल्याला चालवतो आणि बाळासाहेब आपल्याला परवानगी देतात, याच्यापेक्षा मोठा आनंद होतो काय. पण बाळासाहेबांचे देखील मी मनापासून आभार मानतो की तुम्ही मला ही संधी दिलेली आहे देवाच्या वचनातून चालवण्यासाठी. बरोबर मोठा आनंद आहे, कारण देवाचं वचन हे अतिशय महत्त्वाचं आहे आम्हा प्रत्येकासाठी. आणि देवाचं वचन हे कार्य करत असतं. 2000 वर्षापूर्वीच हे पवित्र शास्त्र लिहिलेलं आहे. अनेक सेवकांनी या वचनातून, या शास्त्र भागातून शिकवलेलं आहे. जुना करार तोच नवीन करार, तेच 66 पुस्तकं. परंतु प्रत्येक वेळेस ज्या वेळेस देवाच्या सेवकांनी त्याच्यातून शिकवलेलं आहे त्या प्रत्येक वेळेस काही ना काही लोकांना नवीन मिळालेलं आहे. कारण की देवाचं वचन हे ताजं आहे आणि ते प्रत्येकासाठी वैयक्तिक बोलणार असं देवाचं वचन आहे. त्यामुळं ज्या वेळेस देवाचं वचन आम्ही ऐकतो, ज्या वेळेस आम्ही देवाचं वचन वाचतो, त्या प्रत्येक वेळेस आमचा हा एक अनुभव आहे की परमेश्वर आमच्यासाठी वैयक्तिकरित्या बोलतो. आणि हेच सगळ्यात सुंदर अशी गोष्ट आमच्या या पवित्र शास्त्रामध्ये आहे. हे बोलणारं वचन आहे, हे देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेलं वचन आहे. म्हणून ज्या वेळेस आम्ही वाचतो त्या वेळेस स्वतः परमेश्वर आमच्या संगती बोलत असतो. अनेक वेळा एखादं वचन आम्ही वाचलेलं आहे, ते समजलेलं आहे आणि तर दुसरा सेवक ज्यावेळेस त्याच्या संगती आपल्यासाठी बोलतो त्यावेळेस ते आमच्यासाठी वेगळंच आहे. प्रत्येकासाठी जसं वचन वैयक्तिक आहे तसंच प्रत्येकासाठी तो वैयक्तिक आशीर्वाद घेऊन येणारा देवाचं असं वचन आहे. आज जो विषय मी आपल्या समोर घेऊन येत आहे ते आहे पृथ्वीचे मीठ आणि जगाचा प्रकाश. या वचनावरती अनेक व्हिडिओज आपण जर पाहिले YouTube वरती तर आपल्याला पाहायला मिळतील. आणि अनेक सेवकांनी याच्यावरती वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला प्रबोधन केलेलं आहे, आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्या प्रत्येकाचं प्रबोधन ज्यावेळेस आम्ही ऐकतो, त्या प्रत्येकाचं ज्यावेळेस आम्ही वचन वाचतो, ऐकतो, त्या प्रत्येक वेळेस आम्हाला असं काहीतरी वाटतं की हे माझ्यासाठीच आहे, कारण की हे जिवंत देवाचं वचन आहे. तर चला आपण मत्तई वर्तमान याचा 5वा अध्याय 1 ते 16 हे आपण ऐकणार आहोत. आपल्यामध्ये बंधू राजेश शेपट आहेत, ते आपल्यासाठी हे वचन वाचतील. डोंगरावरील प्रवचन. तेव्हा त्या लोकसमुदायांना पाहून तो डोंगरावर चढला व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. जे आत्म्याचे दिन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचे आहे. जे शोक करीतात ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य,
कारण स्वर्गाचे राज्य त्यांचेच आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्यापूर्वी जे संदेश होऊन गेले त्याचा त्यांनी तसाच छळ केला. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. आमेन. वाचलेली वचन ही साधारण वचन नाहीये. शलोमोनाची जी नीतिसूत्रे आहेत ती जितकी आपल्याला ज्ञान देते त्यापेक्षाही महत्वाची ही प्रभू येशूची नीती वचन आहे असं मला वाटतं. हे प्रभू येशूने आपल्याला दिलेली नीती वचन आहे आणि तो ह्या वचनाच्या माध्यमातून आपल्याला शाळेत तरी शिकवत असताना याकडे आपण लक्ष देऊया. सुरुवातीलाच तो म्हणतो की मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. या वचनाचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस एक प्रश्न मनासमोर येतो. तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. तोंड उघडून बंद तोंड करून कोण शिकवू शकतो का? शिकवायचं असेल तर तोंड उघडावंच लागेल. मग ह्या ठिकाणी हे वचन का दिलेलं आहे की मग तोंड उघडून त्यांना तो शिकवू लागला. प्रत्येक वचनाला पवित्र शास्त्रामध्ये काही ना काही अर्थ आहे. याचा जर मागे आपण पाहिला येशू ख्रिस्ताची ज्यावेळेस 4थ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्ताची अरण्यामध्ये परीक्षा पाहण्यात आली. त्यानंतर तो अरण्याच्या परीक्षेमध्ये सैतानाला विजयी मिळून तो ज्यावेळेस तो बाहेर आला त्यावेळेस त्यांनी शिष्य तयार केले आणि शिष्य तयार केल्यानंतर तो सर्व निरनिराळ्या गोष्टी करू लागला. तो कामे करू लागला. तो घोषणा करू लागला. सगळ्यात पहिला त्यांनी जर कुठली घोषणा केली तर ती होती पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. त्यानंतर तो लोकांमध्ये मिसळत असे आणि नाना प्रकारचे चिन्ह चमत्कार करत असे. तो आजारांना बरे करत असे. त्यानंतर आता तो सर्व लोक त्याच्याकडे आलेले आहेत. ज्यावेळेस येशू ख्रिस्त आजारांना बरं करत आहे हे त्यांनी पाहिलं, लोक त्याच्या मागे आले आणि मग तो आपलं तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. तोपर्यंत तो त्यांना शिक्षण देत नव्हता. तो फक्त घोषणा करत होता की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. आणि यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सुरुवातीला जे वचन सांगतो ते अतिशय महत्वाचे आहेत. तो त्या सर्व जे दीन आहेत, जे दुबळे आहेत, जे गरजवंत आहेत, जे नीतिमत्वासाठी जे भुकेले आहेत, ज्यांचा नीतिमत्वासाठी छळ झालेला आहे, अशा सर्वांना तो आधार देतो. तो म्हणतो भिवू नका, तुम्ही धन्य आहात. तुमचा जर छळ होत आहे तरी तुम्ही धन्य आहात आणि तुमच्यासाठी स्वर्गाच्या राज्यामध्ये जे फळ आहे ते मोठं आहे. तो त्यांना आश्वासन देतोय आणि ते आश्वासन दिल्यानंतर त्या ठिकाणी तो लगेचच एक कामगिरी आपल्याला सोपवत आहे. तो त्या पित्याची आणि आपली एक नातं जोडत आहे. तो म्हणतो तुम्ही जगाच्या या पृथ्वीचे तुम्ही मीठ आहात आणि जगाचा तुम्ही प्रकाश आहात. मीठ आणि प्रकाश हे आमच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. बघा, मिठाचं जे काम आहे ते चव देण्याचं काम आहे आणि एखादी वस्तू टिकवण्याचं काम ते मीठ करत असतं. ख्रिस्ती लोकांना देखील एखाद्याच्या जीवनामध्ये जे बेचव आहे, जे पापामध्ये आहे, जे दुःखामध्ये आहे, त्यांचा जीव पूर्णपणे चविष्ट करण्याचं कार्य परमेश्वराने ही कामगिरी आपल्याला सोपवलेली आहे. पण बऱ्याच वेळा मीठ जे आहे, आपण जर एखादी रेसिपी पाहिली तर त्या रेसिपीमध्ये काय सांगितलं जातं मिठा संदर्भात की चवीनुसार मीठ का भरपूर मीठ, चवीनुसार मीठ. परंतु आमच्या या ठिकाणी हे उलटी दिशा आहे. एक रील पाहिली होती. त्या रील मध्ये एक जण जेवण बनवत आहे, दुसऱ्या त्याच्या मित्राला म्हणतो की मीठ आहे का बघ, आणि तो चमच्यामध्ये भाजी घेतो आणि मीठ बघत असतो. मीठ बघतो, तो म्हणतो मीठ नाही, मीठ टाक.
तो मी 1 चमचा मीठ टाकतो, पुन्हा त्याला म्हणतो बघ रे आता मीठ, तो पुन्हा चेक करतो, म्हणतो मीठ नाहीये, तो अजून 1 चमचा मीठ टाकतो, तो म्हणतो आता, तो पुन्हा बघतो आणि मीठ नाहीये, तो पुन्हा चेक करतो, म्हणतो आता बघ रे बाबा मीठ आहे का, तो म्हणतो मीठ नाही, तो अजून टाकतो, चिडून चिडून तो काय करतो पूर्ण मिठाचं पाकिटच त्या जेवणामध्ये टाकतो आणि म्हणतो आता बघ बरं मीठ आहे का, तो म्हणतो मीठच नाही, आणि मग म्हणतो असं कसं काय, हा म्हणतो बघितलं तर त्या मित्राच्या हातामध्ये जे चव घेण्यासाठी जे भाजीचा तो प्याला होता किंवा जे चमचा होता तो अगोदरच घेतलेला होता, पुन्हा तो ते ढवळत नाही आणि तो चेकच करत नाही. तसं तुमचं आणि माझं जीवन झालेलं विश्वास करणं. त्यावेळेस आम्ही एखाद्याच्या जवळ शुभवर्तमान घेऊन जातो, त्यावेळेस आम्ही त्याला इतकं इतकं आणि इतकं त्याला प्रेम देतो, इतकं त्याच्यावरती वचनाचा मारा करतो की तो देखील कंटाळून जातो. वचन आम्हाला सांगतं की आपल्या शेजाऱ्याच्या घरात देखील तू पाऊल टाकतोस त्यावेळेस विरळा पाऊल टाक, नाही तर तो तुला बोर होऊन जाईल, तो तुला कंटाळून जाईल, म्हणून त्याच्या घरामध्ये विरळा पाऊल टाक. परंतु आम्ही एखाद्याला इतकं सांगतो आणि विश्वासदारांना जास्ती सांगत असतो. म्हणून मीठ हे आमच्यासाठी एक चांगलं उदाहरण आहे. तुम्ही ज्या वेळेस पृथ्वीचे मीठ म्हणून तुम्हाला दर्शवलं गेलेलं आहे, तर आम्ही नेमकं काय आहोत आणि आम्ही इतरांसाठी मिसळत असताना आम्ही किती मिसळलं पाहिजे, एखाद्याला शुभवर्तमान सांगत असताना त्याला किती सांगितलं पाहिजे याचं भान आम्हाला असणं तितकंच गरजेचं आहे. आणि मीठ हे टिकवण्याचं काम करते. जो नवीन विश्वासणारा आहे त्याला प्रेमाने घेऊन त्याचा विश्वास कायमस्वरूपी टिकावा यासाठी तुम्हाला आणि मला प्रभू येशूने म्हटलेलं आहे की तुम्ही ह्या पृथ्वीचे मीठ आहात. परंतु बऱ्याच वेळा विश्वासांमध्ये जेव्हा नवीन विश्वासणारा येतो त्यावेळेस त्याला एक वेगळा अनुभव येतो, त्याला वेगळं केल्याचा अनुभव येतो. त्याचा विश्वास टिकवण्याचं कार्य ते तुमचं आणि माझं आहे. हा माझा विषय नाही की मीठ हा काय कार्य करतो, परंतु हा मीठ याचा जो उगम आहे त्या समुद्रापासून आहे. मीठ कशापासून बनवतं, ते समुद्रापासून बनवलं जातं. त्या समुद्राचा जो खारटपणा आहे तो खारटपणा जोपर्यंत त्या मिठामध्ये आहे तोपर्यंत तो मीठ उपयोगासाठी आहे. ज्यावेळेस त्या समुद्राचा गुणधर्म जो खारटपणा त्या मिठामधून निघून जाईल त्यावेळेस त्या मिठाला शेवटी पायाखाली तोडवण्याशिवाय त्याचा कुठलाही उपयोग नाही. प्रकाशाचा जर आम्ही विचार केला, हा प्रकाशाचा जो उगम आहे तो सूर्यापासून आहे, तो चंद्रापासून आहे, तो ताऱ्यापासून आहे, तो अग्नीपासून आहे आणि तो विजेपासून आहे. जर त्या प्रकाशाला वाटलं की हा सूर्याचा चंद्र मला नको, त्याचा गुणधर्म तो उजेड मला नको, तर प्रकाश हा प्रकाश राहू शकणार नाही. तसंच आमचं जे उगम आहे तो आमचा परमेश्वर आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं की देवाने आम्हाला त्याच्या प्रतिरूपाचा बनवलेला आहे. आता या ठिकाणी मला थोडंसं जरा विश्लेषण करू द्या. देवाने मला त्याच्या प्रतिरूपाचं ज्यावेळेस बनवलेलं आहे तर आम्ही म्हणतो मी प्रभू सारखा आहे, मी त्या परमेश्वरा समान आहे. मग मी त्यावेळेस म्हणतो की तुम्ही गोरे असू द्या किंवा काळे असू द्या, उंच असू द्या किंवा बुटके असू द्या, तुम्ही अशक्त असू द्या किंवा धिप्पाड असू द्या, त्यामध्ये जो आत्मा वास करतो तो माझ्या परमेश्वराचा आहे. आणि देव हा आत्मा आहे. ज्यावेळेस तो आत्मा माझ्यामध्ये वास करतो त्यावेळेस त्या आत्म्याच्या द्वारे मी परमेश्वराच्या प्रतिरूपाचा आहे. आणि परमेश्वराने आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचा बनवलेला आहे. आणि त्या परमेश्वराचा जर कुठला गुणधर्म असेल तो एकमेव गुणधर्म तो हा आहे की तो पवित्र देव आहे. तो पवित्र देव आहे. जोपर्यंत त्या परमेश्वराचा गुणधर्म आमच्यामध्ये नाही, ते पवित्रता आमच्यामध्ये नाही, तोपर्यंत आम्ही त्या नरक अग्नीच्या भट्टीमध्येच असणार आहोत. म्हणून आम्ही त्या परमेश्वराच्या पुत्र असणे, कन्या असताना त्या पवित्र देवाचा गुणधर्म म्हणजे ते पवित्रता आम्ही अंगीकारणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आमच्या पापामुळे ज्यावेळेस आम्ही पापापासून सर्व प्रकारे परमेश्वराच्या पवित्रपासून दूर झालेलो होतो त्यावेळेस त्याची इच्छा नव्हती की आम्ही त्या पापामध्ये असावं. म्हणूनच त्याने त्याचा प्रिय पुत्र प्रभू येशू या जगावरती दिला आणि या जगामध्ये दिला असताना त्याच्याद्वारे तुम्हाला आणि मला जे तारण प्राप्त झालेलं आहे, म्हणजेच आम्ही त्या पवित्र देवाची पुत्र आणि कन्याशी झालेलो आहोत. आम्ही पावित्र्यामध्ये आलेलो आहोत आणि परमेश्वराची हीच इच्छा आहे की आम्ही पावित्र्यतेमध्ये चालावं.
इफिसियन्स पत्र याचा 2रा अध्याय आणि 10वं वचन. आपण सत्कृत्य करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्य आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवा म्हणून देवानी ती पूर्वीच योजून ठेवली आहे. देवानी ती पूर्वीच योजून ठेवलेली आहे. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी आपण निर्माण झालेलो आहोत आणि आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्य आचरत आपण आपले आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वीच योजून ठेवलेली आहे. आणि सत्कृत्य करावी म्हणून परमेश्वराने ते आमच्यासाठी अगोदरच ते योजून ठेवलेले आहे. आमचे सत्कृत्य हे आम्हाला अतिशय महत्त्वाचे आहे. आम्ही नेमकं काय करत आहोत हे आम्हाला त्यामध्ये स्वतःचं झाडपडून पाहणं गरजेची बाब आहे. म्हणून परमेश्वराने ज्यावेळेस आम्हाला निर्माण केलेलं आहे तर काहीतरी एका विशेष योजनेच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे. त्याची इच्छा ही आहे की आपण सत्कृत्य करावे. सत्कृत्य करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी देखील आपण करू शकतो. मत्तेय सुवर्तमानाच्या 25व्या अध्यायामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी येशू शिकवत असताना म्हणतो की मी भुकेला होतो त्यावेळेस तुम्हाला खायला अन्न दिले, मी तहानलेला होतो त्यावेळेस तुम्हाला प्यायला पाणी दिलं, मी निवस्त्र होतो त्यावेळेस तुम्हाला पांघरायला वस्त्र दिली, मी उतार शाळेमध्ये होतो त्यावेळेस तू मला भेटायला आलास. आणि त्यावेळेस म्हणतात की कधी या गोष्टी घडल्या. येशू म्हणतो ज्यावेळेस तुम्ही आशांना करता त्यावेळेस तुम्ही मला करता. ही सत्कृत्य ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती होता त्याने आम्हाला या गोष्टी शिकवून दिलेल्या आहेत की एखादा भुकेला असेल तर तू त्याला अन्न दे, तहानलेला असेल तर तू त्याला पाणी दे, एखादा निवस्त्र असेल तर त्याला तू वस्त्र दे, एखादा आजारी असेल तर त्याची तू खेळ घे. हे कार्य परमेश्वराने आपल्याला दिलेलं असताना या सोप्या गोष्टी आहेत. या करण्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारे कष्ट करण्याची आवश्यकता नाहीये. परंतु या गोष्टी परमेश्वरासमोर जात असताना या गोष्टी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. आम्ही त्या गोष्टी अंगीकरणं गरजेचं आहे. तुमचा प्रकाश इतरांवर असा पडू द्या की तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव हो. स्वर्गातील पित्याचा गौरव करत असताना आमची ओळख या मिठाप्रमाणे आणि त्या प्रकाशाप्रमाणे अशा प्रकारे झाली पाहिजे. आम्ही आमचे सत्कृत्य इतरांसमोर कृतीच्या माध्यमातून आणली पाहिजे. तरच आम्ही ख्रिस्ताला लोकांसमोर ती आणू शकतो. जो देवाचा गुणधर्म आहे तो पावित्र्याचा आहे आणि आम्ही जो ख्रिस्त आहे तोच आमचा प्रकाश आहे. प्रकाशाच्या संदर्भात जे स्तोत्र 27 आणि 1 काय म्हणतात आपण याकडे पाहूया. स्तोत्र 27 आणि 1. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे. आणि पहिले योहान याचा पहिला अध्याय आणि 5वं वचनाचा पहिला भाग काय म्हणत आहे. पहिले योहान याचा पहिला अध्याय 5वं वचन आणि पहिला भाग 2रा भाग. तो संदेश हाच की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही. देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही. योहान सुवर्तमानाचा अध्याय 8 आणि 12 वचन. योहान 8:12. पुढे येशू त्यांना म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. तो अंधारात चालणारच नाही तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश आहे. सर्वप्रथम या ठिकाणी पाहिलं की जो आमचा स्वर्गातील बाप आहे तो प्रकाश आहे आणि नंतर आपण पाहतो की येशू हा प्रकाश आहे. आणि आता पहिल्या थेसलोनिकरांसोबत याचा 5वा अध्याय आणि 5वं वचन आम्हाला काय मार्गदर्शन करतं. 1 थेसलोनिक 5 आणि 5. कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात. तुम्ही सर्व प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. आणि आता आपल्यासाठी जी कामगिरी आहे ती कामगिरी पहिले पेत्राचा 2रा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं ते पाहूया. पहिले पेत्राचा 2रा अध्याय आणि 9वं वचन.
पण तुम्ही तर निवडलेला वंश, तुम्ही निवडलेले वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, अशा प्रकाशामध्ये पाचारण केले आहे, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे, यासाठी तुम्हाला आणि मला परमेश्वराने निवडलेलं आहे. आणि या गोष्टी आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे. आम्हाला आमची निवडच कळत नाही अजूनपर्यंत, आणि या भूतलावरती का आलेलो आहोत हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या प्रभूसाठी मीठ आणि आमच्या प्रभूसाठी प्रकाश असे कार्य कधीही करू शकत नाही. आम्ही या भूतलावरती का आलेलो आहोत हे जाणून घेण्यासाठी आम्हाला आमचं पवित्र शास्त्र उघडणं, ते वाचणं, ते समजून घेणं ते अतिशय गरजेचं आहे. त्या पवित्र आत्म्याला हात मानणं हे अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्याला समजून घेणं की तू मला सांग की मी या भूतलावरती का आहे. अनेक जणांना वाटतं की आम्ही या जगामध्ये सुखविलासासाठी आलेलो आहोत, आम्ही विवाह करतो, आमच्या लेकरं होण्यासाठी आलेलो आहोत, आणि आम्हाला लेकरं झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणासाठी आम्ही आहोत, आणि त्यांचं शिक्षण झाल्यानंतर त्यांच्या विवाहासाठी आम्ही आहोत, आणि नंतर पुन्हा मातीला मिळण्यासाठी आम्ही आहोत. आमचा जन्म या गोष्टीसाठी नाहीये. या सर्व गोष्टी ज्या आहेत आम्हाला परमेश्वराने अशाच देऊन ठेवलेल्या आहेत. एखादा जर आम्ही जॉबला आहोत आणि जॉब संगती आम्हाला पगार जर मिळवायचा असेल तर आम्हाला त्या ठिकाणी काम करण्याची देखील आवश्यकता आहे, आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारची फॅसिलिटी आहे, बोनस आहे, त्या ठिकाणी तुम्हाला मेडिकल फॅसिलिटी आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज आहेत. आणि आम्ही फक्त फॅसिलिटीसाठीच जर त्या ठिकाणी काम बघत बसलो आणि कामच नाही केला तर त्या ठिकाणी तुम्हाला काम करता येईल का दीर्घकाळापर्यंत? त्या ठिकाणी तुम्हाला कामावरून काढलं जाईल, आणि नंतर तुम्हाला त्याचं जे प्रतिफळ आहे, जे वेतन आहे तेच मिळणार नाही. या भूतलावरती देखील आम्हाला परमेश्वराने जे पाठवलेलं आहे ते एका विशेष कार्यासाठी पाठवलेलं आहे, आणि तेच कार्य जर आम्ही करत नाही आणि आम्ही फक्त सुखविलासासाठी म्हणतो की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, देवा दे, मला हे दे, मला ते दे, तर जे स्वर्गीय वतन त्यांनी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जे ठेवलेलं आहे ते आम्ही कसं काय प्राप्त करून घेणार आहोत? या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आम्हाला ते समजून घेणं गरजेचं आहे. परमेश्वराने आम्हाला या जगासाठी का पाठवलेलं आहे? आम्ही फक्त या वचनाकडे लक्ष देतो की मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, धोका म्हणजे तुमच्यासाठी उघडला जाईल, आणि त्या गोष्टीकडे आम्ही फक्त मागतो. देवा मला पैसा दे, देवा मला चांगला पती दे, देवा मला चांगली पत्नी दे, माझ्या लेकरांसाठी हे कर, माझ्या लेकरांसाठी ते कर, आणि माझ्या लेकरांसाठी देखील चांगला पती दे, माझ्या लेकरांसाठी चांगली पत्नी दे, चांगला जॉब दे. आणि या सगळ्या गोष्टी दे 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 होत असताना प्रभू मी तुझ्यासाठी काय देणार आहे, मी तुला काय देऊ, ह्या गोष्टी आम्ही बाजूला ठेवत असतो. आणि मग याकोब 4:3 मध्ये याकोब म्हणतो तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही जे मागता ते शैलीकरिता मागत आहात, तुमच्या सुखविलासासाठी मागत आहात, म्हणून तुम्ही मागता आणि ते तुम्हाला मिळत नाही. बरेच या ठिकाणी उपस्थित आहेत की त्यांची प्रार्थना परमेश्वराने पूर्वी ऐकलेली आहे. तुम्ही जे काही मागितलेलं आहे परमेश्वराने ते तुम्हाला दिलेलं आहे. अनेकांच्या जीवनामध्ये साक्ष ही आहे, परंतु बरेच जण आहेत की मागत आहे परंतु त्यांना ते मिळत नाहीये, कारण आम्ही अयोग्य प्रकारे परमेश्वराजवळ मागत आहोत. आम्ही आमच्या सुखविलासासाठी मागत आहोत, आम्ही आमच्या या देहासाठी मागत आहोत, परंतु आम्ही आमच्या त्या स्वर्गीय राज्यासाठी, आमच्या स्वर्गामध्ये बसलेल्या परमेश्वराने जे आम्हाला कामगिरी दिलेली आहे त्या कामगिरीसाठी जर आम्ही मागत नाही तर आम्ही जे मागू ते आम्हाला कसं मिळणार आहे? परमेश्वराने सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, परंतु ते देत असताना परमेश्वराने आपल्याला जी कामगिरी दिलेली आहे त्या कामगिरीपासून जर आम्ही वंचित आहोत, त्यापासून आम्ही जर दूर आहोत, तर ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त व्हायच्या आहेत त्या कशा प्राप्त होणार आहे? देवाचं वचन म्हणतं की सर्वप्रथम तुम्ही त्याची धार्मिकता आणि त्याचे नीतिमत्व हे घ्या, मागा, हे तुम्ही साधा, त्याच्यासाठी झटा, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. पहिला त्याचे नीतिमत्व आहे, त्याची धार्मिकता आहे, आणि मग या सर्व गोष्टी आहेत. त्या चिन्हांकडे ते कुठल्याही प्रकारे शेतामध्ये जात नाही, ते कापीत नाही, तरी सुद्धा परमेश्वर त्यांना किती चांगल्या प्रकारे देतो. ते रानातल्या भुकामळ्या
प्रियजनांनो. म्हणून त्याची धार्मिकता ही महत्वाची आहे. जर आपण पाहिलं वचनामध्ये की तुमच्यामध्ये असा कोण पाप आहे की तुम्ही तुमच्या मुलाने तुम्हाला मासा मागितला असताना तुम्हाला साप देईल, अंड मागितला असताना तो तुम्हाला विंचू देईल, तर तुम्हाला या गोष्टी कळतात तर तो स्वर्गातील पिता आहे तो कितीतरी विशेष करून देईल. आणि लोकांच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे तो कितीतरी विशेष करून पवित्र आत्मा देईल. पवित्र आत्मा देईल, पवित्र आत्मा देईल, कितीतरी विशेष करून पवित्र आत्मा देईल. आणि हाच पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला, ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला या भूतलावरती पाठवलेला आहे, ती कामगिरी समजून घेण्यासाठी तो मदत करणार आहे. तोच पवित्र आत्मा आम्हाला ती कामगिरी पुढे नेण्यासाठी आपल्याला तो सहाय्य करणार आहे. तो पवित्र आत्मा आमच्यासाठी महत्वाचा आहे. आमच्या मागण्याची आता पद्धती बदलणं गरजेचं आहे. कारण की आम्ही या भूतलावरती फक्त सुखविलासासाठी नाही तर परमेश्वराचं कार्य करण्यासाठी आहोत. आणि ते परमेश्वराचं कार्य समजण्यासाठी, आपली निवड समजण्यासाठी तो पवित्र आत्मा आम्हाला मध्यस्थी करतो, तो आम्हाला मार्गदर्शन करतो. मग मागत असताना आता इथून पुढे तुम्ही मागत तर पहा, देवा तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हाला भर, मला समजू दे की तू मला कोणत्या कार्यासाठी या भूतलावरती पाठवलेलं आहे, कोणत्या कार्यासाठी मला या जगामध्ये पाठवलेलं आहे. ज्या वेळेस ते कार्य तुम्हाला आणि मला समजेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही परमेश्वराच्या राज्यासाठी आणि ती धार्मिकता मिळवण्यासाठी आपण पूर्णपणे सिद्ध असणार आहोत. प्रियजनांनो, तर मला सांगू द्या, आज परमेश्वराचं वचन तुमच्यापर्यंत आलं असताना, त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता प्राप्त करून घेत असताना तुमची आणि आमची कामगिरी जी परमेश्वराने जी दिलेली आहे ती ही आहे की तुम्ही या पृथ्वीचे मीठ आहात, या जगाचे तुम्ही प्रकाश आहात. इतरांच्या जीवनामध्ये जे बेचव जीवन झालेलं आहे, जे पापामध्ये आहे, त्यांच्या जीवनामध्ये चव आणण्याची जबाबदारी परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. जे अंधारामध्ये आहे, जे पापाच्या खाचेमध्ये पडलेलं आहे, अशा सर्वांना त्या अंधाराच्या खाचेतून काढून प्रकाशामध्ये आणण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला प्रकाशाचे पुत्र आणि प्रकाशाची कन्या अशी केलेली आहे. म्हणून तुम्ही या पृथ्वीचे मीठ आहात, तुम्ही या जगाचे प्रकाश आहात एका विशेष कामगिरीसाठी. पण आता आज एक निर्णय तुम्ही आपल्या मनामध्ये घेणं गरजेचं आहे. प्रभू, मी तुझ्यासाठी सर्वस्व आपलं जीवन देत आहे. माझ्यामध्ये तो मिठाचा खारटपणा जो तुझा पवित्रता आहे ते जर नसेल तर माझ्यातलं जे अपवित्र जीवन आहे ते तू काढून मला तुझ्यासारखं पवित्र कर. आणि माझं जीवन जर अंधारामध्ये असेल, त्या पापामध्ये असेल, ते माझ्या जीवनातला तो अंधार काढ, माझं जीवन प्रकाशित कर. म्हणजे जे तुझं कार्य आहे ते पुढे नेण्यासाठी मी तयार आहे. या गोष्टीसाठी जर आपण तयार असाल तर आपण आपले नेत्र बंद करूया, आपण प्रार्थना करूया आणि परमेश्वराला म्हणूया, मी मीठ बनण्यासाठी तयार आहे, मी प्रकाश बनण्यासाठी तयार आहे. प्रार्थना करूया. स्वर्गातील अतिथोर आमच्या जिवंत आणि पवित्र परमेश्वर, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती आणि तुझी आराधना करतो, कारण की तू चांगला देव आहेस. पवित्र परमेश्वर, पवित्र प्रभूजी, तू आम्हाला सर्व गोष्टी मागण्या आणि कल्पनांच्या अगोदरच देतो. पवित्र परमेश्वर, याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. पवित्र प्रभू, तुझी कामगिरी आज आम्हाला सोपवलेली आहे. पवित्र परमेश्वर, इतरांच्या जीवनामध्ये चव देण्यासाठी, इतरांचं जीवन अंधारातून बाहेर काढण्यासाठी पवित्र परमेश्वर, त्यासाठी आम्ही आमचं जीवन स्वतः पहिलं चाचपडतो. पवित्र प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये तुझं पावित्र्य नसेल, आमच्या जीवनामध्ये अजून पापाची छाया असेल तर दयेने आणि कृपेने तू आमची क्षमा कर. तुझा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या रक्ताने तू आम्हाला धु, आम्हाला शुद्ध कर आणि तुझ्या पावित्रतेमध्ये आम्हाला घेऊन चल. म्हणजे जी कामगिरी पवित्र परमेश्वर तू आम्हाला दिलेली आहे ती कामगिरी पवित्र परमेश्वर पुढे नेण्यासाठी तुझी कृपा तू आम्हाला पुरव. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू आम्हाला भर, जेणेकरून पवित्र पित्या तुझं आणि तुझा प्रिय पुत्र प्रभू येशू याचं गौरव करण्यासाठी पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन व्हावं, यासाठी तुझी कृपा पुरव. पवित्र परमेश्वर, तू पुढचा पवित्र परमेश्वर संपूर्ण आमचं आयुष्य हे तुझ्या योजनेप्रमाणे चालण्यासाठी आम्ही आमचं जीवन ते तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. तुझं गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे करून घे. प्रभू येशूच्या गोड आणि पवित्र नावात विनंती आणि प्रार्थना करतो, म्हणून तो आहे. आमेन.